नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज सकाळी न्यूजपेपरमध्ये ही बातमी वाचलेली आहे आणि मी अगदी मला असं वाटलं की आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच ही पोस्ट करावी आणि तमाम आपले जे विद्यार्थी सध्या खूप थोडेसे स्ट्रेसमध्ये आहेत की त्यांना असं वाटत आहे की मॅडम थर्ड राऊंडपर्यंत आम्हाला नक्की कॉलेजेस येतील का, सीट्स वाढतील का। तर एक थोडंसं आपल्याला आशेचा किरण असं आपण म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण मी आज सकाळी ही न्यूजपेपरला आजच वाचली आहे। तुम्ही डेट पण पाहू शकता, डेट पण दिलेली आहे। तर अगदी 300 जागा वाढण्याची शक्यता आहे असं ह्या न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे आणि 3 कॉलेजेस पण नावं दिलेली आहेत। त्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला अगदी सांगू इच्छिते की जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच मला लाईक सबस्क्राईब करून ठेवा माझ्या व्हिडिओला, आणि जेणेकरून आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की नवीन येणारे 3 कॉलेजेस आहेत म्हणजे येण्याची शक्यता आहे आणि 300 सीट्स वाढण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दलही त्यांना अगदी नवीन न्यूज कळेल। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी झूम करून तुम्हाला दाखवते अगदी डेट सकट। तर हे छत्रपती संभाजीनगर रविवार 29 सप्टेंबर म्हणजे आज ही न्यूज आलेली आहे। तुम्ही पाहू शकता सकाळ न्यूजपेपरला। आणि MBBS साठी 300 जणांना मिळू शकते संधी, असं हे पूर्णपणे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जर थोडंसं कात्रांवरती थोडंसं मी रेगोटे केलेले आहेत, कारण थोडंसं मी न्यूज वाचत असताना थोडंसं मी आराखडा करून घेतला आहे आणि थोडंसं रायटिंग तुम्हाला दिसत असेल तर पेनाची। तर इथं अगदी तुम्ही पाहू शकता तिसरी फेरी जालना, बुलढाणा आणि हिंगोलीच्या महाविद्यालयांकडे लक्ष असं म्हणून 3 दिलेले आहेत। म्हणजे जवळजवळ 3 ठिकाणी म्हणजे जालना, बुलढाणा आणि हिंगोलीकडे चान्सेस जास्त येण्याचे आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। तिसऱ्या राऊंडपर्यंत म्हणजे तिसरा राऊंड चालू होण्याच्या आधी म्हणायला हरकत नाही। तर हे आपण न्यूज मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून। MBBS प्रवेशांची केंद्रीय कोट्यांची दुसरी फेरी शुक्रवारी पूर्ण झाली। ओके, हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे पूर्णपणे पाहू शकता तुम्ही। ते नावं पण दिलेली आहेत, जालना, बुलढाणा, हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सकारात्मक निर्णय घेतल्यास 300 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकते असंही त्यांनी तिथे दिलेलं आहे। आणि पूर्णपणे तिथे रिक्त जागा पण दिलेल्या आहेत, तेही त्यांनी सांगितलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता। आणि पुढे असं त्यांनी इथे दिलेलं आहे की राज्य कोठ्याची दुसरी फेरी 1 ऑक्टोबरपासून सुद्धा चालू होणार आहे। म्हणजे आपले जे स्टेट कोठ्याचं आहे त्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या राऊंड हा 1 ऑक्टोबरपासून चालू होणार आहे। आणि तिथे डेट पण तिथे दिलेली आहे बघा, 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे। आणि तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे आपले जे सेंट्रलचं आहे केंद्राचं ते 18 सप्टेंबर दरम्यान होऊ शकतं असंही तिथे 12 ते 18 सांगितलेलं आहे। म्हणजे हे झालेलं तरी सांगितलेलं आहे। आणि नंतर 20 ते 27 ऑक्टोबर दरम्यान हे आपलं स्टेटचं होणार आहे। आणि 14 ऑक्टोबरपासून MBBSच्या पहिल्या वर्षाचे शैक्षणिक वर्ष सुरू होईल असंही त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे। म्हणजे 14 ऑक्टोबरपासून अगदी MBBSचे फर्स्ट स्टेजचे क्लासेस चालू होणार आहेत असंही तिथं त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर हे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता। हे नॅशनल मेडिकल काउन्सिलिंग अद्याप लेटर ऑफ परमिशन मिळालेलं नाही असंही त्यांनी तिथे दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये त्यांनी अगदी सकारात्मक निर्णय घेतल्यास तिसऱ्या फेरीमध्ये किमान 50, 100 आणि 100 अशा हे नक्कीच आपल्याला तिथं सीट्स वाढण्याची शक्यता आहे असंही त्यांनी दिलेलं आहे। ते पाहू शकता तुम्ही। 19 सप्टेंबर केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सुद्धा तिथे त्यांनी निर्णय घेण्यास सांगितला होता। आणि 100 विद्यार्थ्यांना शासकीय प्रवेशाची संधी जालन्यात पण मिळू शकते असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। आणि नंबर 3 ठिकाणी इथे त्यांनी नोटीस पण इथं दिलेली आहे की प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 200 पैकी 162 प्रवेश निश्चित झाले होते। या राज्य कोठ्यातील 155 तर केंद्रीय कोठ्यातील 7 जणांनी प्रवेश घेतला। तर केंद्रीय कोठ्यातील दुसऱ्या फेरीत 13 प्रवेश निश्चित झाले असंही त्यांनी तिथं अगदी या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर असं हे शॉर्टमध्ये न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आपण आशा बाळगायला हरकत नाही। तर MBBS साठी 300 जणांना मिळू शकते संधी असं दिलेलं आहे। तर ते जालना, बुलढाणा आणि हिंगोली अशा ह्या 3 ठिकाणी येण्याची शक्यता वाटत आहे तिसरा राऊंड चालू होण्याच्या आधी। तर वेट आणि वॉच, नक्कीच ही कन्फर्म आज तर न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, हे तुम्हाला मी कात्रनं आज यूट्यूबच्या मार्फत दाखवत आहे। आणि याची कन्फर्म न्यूज आली की नक्कीच मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती पण नक्कीच कन्फर्म झाल्यानंतरही आणि किती सीट्स वाढले त्याचीही अगदी तुम्हाला मी अगदी व्हिडिओच्या मार्फत तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सांगणार आहे। तर असेच तुम्हाला जर नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्याला याचा नक्की फायदा होईल।
तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.